हॅलो. हॅलो, बोला की अण्णा. हो, आपण कुठं आहे? हाय की कामावर आहे. कामावर होय. लगा तोंडावर लगा इलेक्शन आले लगा आणि तू कामावर आहे म्हणतोय लगा. अरे तोंडावर येत नाही तर मागच्या ह्याच्यावर येते की. मला काय करायचं त्याच्या लगा तुम्हाला लाज कशी वाटत नाही रे? कशाच्या? अरे बरं नाही, आता उद्या इलेक्शन आहे, काय करायचं सांग बर. काय करायचं मग? घ्या की मतदान करून आणि काय करायचंय? अरे बरं नाही, आता तुमच्या लगा आम्ही तुमच्याकडे लगा मतदान आहे 50-50 माणसाचं. हा. मग म्हणताना तुमच्या जीवावर मी उभा राहिलोय. अरे बरोबर आहे की, आपली भावकी आहे, काय मोठी आहे, 50 मत आहेत, सगळं खरं आहे. मग अरे पण मग इथं काम मग काय बघू का? तुमच्या मतासाठीच करत बसू, दुसरं काय करू का नको? माझ्या पोटाला काय लागतं का? बिबग आलो. अरे पण मी तुमच्याही सोसर बसलोय लगा आणि तुम्हाला लगा 5-50 मतानं मग पडल्यावर तुम्हाला बरं वाटेल नाही? अरे बाबा, तुझं 50 मतं ठीक आहे, सगळं खरं आहे, पण माझ्या पोटाला काय लागते का? बिबग आलो मी, सांग बरं बघू. अरे पण 1-2 दिवसानं काय बिबग आलाय काय असं होतंय वे काय? हा अरे अण्णा, ऐकून घे, तुझं सगळं खरं हा. आहे. इथं 50 मतं काय माझ्या घरी एकट्याच्या घरी आहेत का? सगळ्याला सांगायला लागते का नाही? लगा हवं मी तुला सांगतो हा. ये हवं आता कसं आहे माहिती आहे का? राहिलं आता 2 दिवस. बर. या 2 दिवसात का नाही लागा मग तू कसं काय येणं मला काय ते काय अंदाजच काय कळना तू कशाला उभा राहिला आधी मला सांग. लगा तुम्ही लोकांनी लगा मला उभा केलं या. तू पंचायत समितीला उभा राहिलाय का जिल्हा परिषदला उभा राहिलाय विचारतोय मी. अरे जिल्हा परिषदला रे. जिल्हा परिषदला उभा राहिलाय वे. हा मग अरे मग पैसे वाट केला का? आम्ही पोटाला काय खाऊ का? बिबग आलो. मग तू एवढा तावान बोलायला तुला कुणी काय दिले बिले काय पैसे? अरे मग पोटाला काय लागतं का? बिबग घालायचं इथं. लगा अवघड आहे गड्या तू. अवघ ये अवघ बघ कस कम से कम लगा इकडे पळाय माणसं नाही ते लगा. तुझं का नाही एकच सांगतो का नाही येणार आहे का नाही नक्की काय तुझ्या मनात आहे काय चाललंय मला? अरे मी येणार आहे, सगळं खरं आहे, पण पोटाला काय खा लागतं बिकतं का? बिबग आलो पोटाला का? येडबिड झालाय. अरे झालं की ती बिबियाचं हे झालं की लगा पर तू लगा का नाही मग तुझ्या मनात नेमकं काय मला सांग गड्या. अरे पोटाला काय तर लागतं रे का? बिबग घालायचं मला काही कळलं तुझं लागा. तुझी कामं केली ती का नाही मला सांग गड्या. कसली कामं केले ते? लगा लगा तू घरापर्यंत तुझ्या डाम टाकलं, पाणी केलं, लगा रस्तं का नाही लगा गुळगुळीत रस्तं का नाही कसलं करून दिल्यात. लगा पाणी टाकी बांधली तिथं तुझ्यासाठी. लगा तुम्हा लोकांना का नाही वाटते का नाही रे? किती दिवसात बांधलं टाकी? किती दिवसात बांधले का बांधलं पण बांधली का नाही? अरे आता मागल्या 15 दिवसात मी आलतो तेव्हा टाकी नव्हती, रस्ता नव्हता, लाईट नव्हती, डाम नव्हतं ना, लगेच गाव केलं तो नळ पाणी नव्हतं. लगा बघलाही जा लागा कसलं टकाटक करून दिले लागा तुम्हाला आणि तू कसं काय बोलतोय रे असलं? बर मी काय म्हणतोय अण्णा, ऐकून घ्या. हं. मला त्याचा काय फायदा आहे? मी रस्त्याला चिटकून आहे. हा. मला लाईट नको, डाम नको, पाणी नको, अजून काही एक नको. डॉम नको लगा पाणी नको लगा असं कोण असं होईल का लगा? लगा का तू पाणी घेणार नाही का? अरे माझ मी रस्त्यावर पाणी टाकीपाशी, पहिल्याच गावाच्या टाकीपाशी मी आहे. लगा घरापर्यंत पाक रस्ता आहे तुझ्या लगा. रस्त्याकडे रस्ता कसला होता सांग बर. अरे बाबा, मला कुठं जायचं आहे तिकडं? तो बांधलंय म्हणजे काय नुसतं माझ्यासाठी नाही बांधलं, त्या पुढच्या लोकांची मतं मिळावी म्हणून तो बांधलंय. अरे पर तू जातोय का नाही त्या रस्त्यानं? काय पाणी बिनी घेतोय का नाही मला सांग? हा, तर तुझं गाव म्हणजे आपलं गाव म्हणजे पर्यटन स्थळच आहे. बघत फिरायला मी जातो की, मला कामच नाही दुसरं. तुझे तो काय काय केलं, सुधारणा केली, तेवढंच बघत बसतो मी. लगा तुझ्या घरा बसल्या सगळ्यांना लगा नळ लगा बाहेर ही केली ती नळ लावली ती पाणी टकाटक म्हणजे नुसतं लगा रस्त्यावर बायका धुते दे गेला का? हे बघ अण्णा, अण्णा ऐकून घे, मला पोटाला काहीतरी लागतं. काय पोटाला बिबग घालून पोट भरत नसतं. पोटाला काहीतरी लागते, त्याला काय बिबग घालायला जायचं का? बर तुझं काय म्हणणं, तो काय घेतले काय त्यांच्याकडं? आता कसा मुद्द्यावर आला बघ, बरं असतं. मग एका मताला बघ अण्णा जवळजवळ 5,000 रुपये लागत्याल. हा आपल्याकडं आहे ते, माझी गॅरंटीची मतं माझ्याकडे आहे ते 20. हा हां, 20 100, 1,00,000 रुपये देतोय का? पोटाला लागतंय हो पापी, पोटाचा प्रश्न आहे. पोटाला लागतंय का? त्याला बिबग घालायचं का सांगा बरोबर? पण लगा तुला कसं लाज वाटत नाही रे? चुलत्याकडं पैसे घ्यायचं तुला कसं नाही कसं वाटतंय मला सांग गड्या. अरे कुठला चलता घेऊन आलास? उद्या जिल्हा परिषद निवडून आलास, जिल्हा परिषद पैसे कमावायला काय करते? मग तू पुतण्याला देशील का? लागला सांगायला चलत्याकडे पैसे घेतोस का? ह्याच्याकडे पैसे घेतोस का? अरे पण पुतण्या दिसत नाही, पुतणी दिसत नाही, चुलती दिसत नाही. लागला सांगायला, आता लागला गोड गोड बोलायला. हा बघ वरडू नको तुला का नाही मग काम करशील का नाही माझ्याकडं? बघ
मी सांगतोय तुला पोटाला काहीतरी लागतंय त्याला काय बिबा घालून चालत नाही. हा बघ बघ इकडे बघ हा त्यांनी दिलेत ना. आर्मी घेतले त्यांच्याकडे 5,000 रुपये. बर तू हा बघ असं करूया की हा. मी बी देतो की रे. हा मी बी देतो की. आधी अकाउंटवर माझ्या मार मग इथनं गाडी हलवतो. आला का 50 म्हणता माणसाची गाडी भरून आणतो. अरे तुम्हाला खुश करतोय लागा तुम्ही का नाही अरे खुश करायकडे काय दारून मटणावर मत असते ते काय 2 दिवस देवाला बोकड एखादं कापचाल आणि वरपा आणि मिठातलं आणि काळजाचं खावा तुम्ही आणि पायाच्या नळ्यानं मुंडकं खातो आम्ही. लागला सांगायला. तुझी मतदान किती आहे तुझं का नाही इकडे बघ. माझ्या घरात बस का नाही बघ माझ्या घराचं मतदान अण्णा हाय 20 विसापाचा 100 1,00,000 रुपये अकाउंटवर मारत असला तर येतोय नसला तर मी येत नाही. तू ये बघ तुला खुश करतो टेन्शन घेऊ नको. बघ तुला का नाही मग बघ इलेक्शन झाले तुला देतो पैसे. आता बघा अण्णा असं बी मी येणारच आहे. आता मग तुम्ही आता लयच हे करताय पैसे कधी इलेक्शन झाले देणार का? 100% आता घरच्यांना आला का तू बाबा काय म्हणल्यानंतर तू मला सारखं का नाही त्याचं पैशाचं काढत बसशील की तुला 100% मला द्यावं लागणार. बर आता मी त्याचं पैसे घेतले म्हटलं विरोधकाचं पैसे घेतले म्हटल्यावर तर मी येणारच आहे. मग आता काय करतो माहिती आहे का येतो आणि अण्णा तुला मतदान करतो. हा बघ बरं आता कसं बोलला. आणि येताना पैसे तेवढे द्यायला लागतात बघ ₹1,00,000 आपल्याला. अरे तू जाताना का नाही पैसे घेऊन जा मग झालं का नाही. हा बघ पर इथं आलं का लवकर ये पळायला लागते का इथं का नाही माणसं नाही ते आपल्याकडं. बर ठेवू का? हा ठेव नाही हे जी आता खरंच मस्ती जिरो तू ह्याला आलंय का नाही कातणीला आलाय गडी ह्याला का नाही ह्याची का नाही गांडीवर लाद घालतो आणि ह्याची का नाही कांबट काढतो बरोबर का नाही ही म्हणलं पाहिजे का नाही आईला कोणतरी भेटला अण्णा काय चीज आहे त्याला दाखव तुम्ही आता. हॅलो हा बोल घ्या ना आप्पा. हा हो तुझ्या पैशाची जुळणी केली आहे येऊन घेऊन जा. अरे वा ओकेच आलोच बघ उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत तुझ्या घरापाशी आहे आपल्या. ये लवकर. हा मग करू प्रचार पळून दिवसभर. ओके हा ठीक आहे. तो आता हे जी गमतच करतो आता ही याला रंगवतो नाही इलेक्शन होतो आता चालतं.